आरशात चेहरा पाहणं नाही, हे काळं पांढरं नाहीये. नमस्कार मित्रांनो, मी आहे इंद्रजीत. आम्ही या शब्दांच्या प्रवासामध्ये आम्ही इथं उत्तर देत नाही, उत्तर शोधतो. आजचा प्रश्न आहे, आम्ही खरंच स्वतःला ओळखतो का? मग आमच्यासोबत आहे ChatGPT. चला तर मग सुरू करूया मन आणि मशीन ह्या नवीन विचारांच्या प्रवासाला. आपण खरंच स्वतःला ओळखतो का? थोडासा विचार करतो. मला वाटतं आपण स्वतःबद्दल बऱ्याच गोष्टी गृहीत धरतो, पण जोपर्यंत एखादी कठीण परिस्थिती येत नाही तोपर्यंत आपला खरा स्वभाव अनेकदा समोरच येत नाही. म्हणून कदाचित स्वतःला ओळखणं म्हणजे आरशात चेहरा पाहणं नाही, तर वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्या प्रतिक्रिया समजून घेणं. आता माझा प्रश्न तुम्हाला, तुमच्या मते माणूस स्वतःला जास्त ओळखतो एकटा असताना की लोकांमध्ये वावरताना? मला असं वाटतं, की लोकांमध्ये वावरताना माणूस ह्यानी दुसऱ्यांना कॉपी करत असतो किंवा दुसऱ्यांना जसं वाटेल तसं वागत असतो. जेव्हा तो एकटा असतो तेव्हा स्वतःबद्दल विचार करू शकतो आणि स्वतःला ओळखू शकतो. खरंय, दोन्ही बाजून काहीतरी सत्य आहे. एकटं असताना माणूस मुखवटे काढून ठेवतो, पण लोकांमध्ये राहून त्याला स्वतःच्या मर्यादा, ट्रिगर होणाऱ्या गोष्टी आणि लपलेली सवयी जास्तच स्पष्ट दिसतात. कदाचित स्वतःला ओळखणं ही सतत बदलणारी प्रक्रिया आहे, एकदाच पूर्ण होणारी चेकलिस्ट नाही. तुम्हाला कधी वाटतं की तुम्ही स्वतःबद्दल काहीतरी नवीन अचानक ओळखलात? बरेचदा असं होतं, की आपण नवीन ग्रुपमध्ये जातो किंवा नवीन लोकांना भेटतो, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी अनकम्फर्टेबल असतात. मग तेव्हा वाटतं, की आपल्यामध्ये हे गोष्टी नाही किंवा हे गोष्टी आपण डेव्हलप करायला पाहिजे. हे इथं आपण ओळखू शकतो किंवा ह्या सिच्युएशनमध्ये आम्हाला थोडं-थोडं कळायला लागतं, की आपण असं नाही किंवा आपण ह्या गोष्टीवर काम करायला पाहिजे. अगदी खरं. अनकम्फर्टेबल वाटणं हे म्हणजे तुमच्यात काहीतरी चुकतंय असं नाही. ते फक्त नवीन वातावरणात मेंदूला जुळवून घ्यावं लागतंय असं असतं. आणि अशा वेळी स्वतःशी प्रामाणिक राहून हे मान्य करणं की हो, मला भीती वाटते, पण मी शिकू शकतो, कधीतरी पुरेसं असतं. परफेक्ट असणं गरजेचं नाही, प्रगती करणं महत्वाचं. बऱ्याचशा ठिकाणी आपण अनकम्फर्टेबल होतो. मग हे बरोबर आहे, की आपण त्या गोष्टीमध्ये बदल करायलाच पाहिजे किंवा आपण आहे तसंच राहायला पाहिजे? हा, हे काळं पांढरं नाहीये. जे तुटकं वाटतंय, अस्वस्थ करतंय आणि तुमच्या मूल्याच्या आड येतंय, तिथे बदल उपयोगी ठरू शकतो. आणि जी गोष्ट तुमच्या कोर मूल्यांना जुळते आणि फक्त अस्वस्थता नवीन असल्यामुळे आहे, तिथे स्वतःसारखं राहणंच आधी बघा. बदल म्हणजे स्वतःला नाकारणं नव्हे, तो फक्त वाढणं आहे. स्वतःशी प्रामाणिकपणे विचारावं, हे बदलणं माझ्या मूल्यांना अनुसरून आहे का, की फक्त लोकांच्या अपेक्षेमुळे आहे? आपण कसं ओळखू शकतो, की आपणात काय गोष्टी आहेत किंवा काय नाही आहेत? कुठे प्रखरपणे आम्ही ओळखू शकतो? किंवा कुणाला विचारलं किंवा कुणाच्या मदतीने आपण ते करू शकतो? एक अतिशय महत्वाचा प्रश्न. माझ्या मते दुसऱ्यांचं मत उपयोगी पडतं, पण अंतिम उत्तर नेहमी स्वतःच्या निरीक्षणातूनच येतं. एक साधा मार्ग सुचवतो. स्वतःला हे 3 प्रश्न विचारा. एक, कोणत्या परिस्थितीत मी वारंवार अस्वस्थ होतो? तिथे कदाचित एखादं कौशल्य विकसित करण्याची गरज असते. तो, कोणत्या गोष्टी केल्यावर मला शांतता आणि समाधान मिळतं? त्या गोष्टीत तुमच्या स्वभावाशी जुळणाऱ्या असण्याची शक्यता असते. आणि 3, ज्या लोकांवर तुमचा विश्वास आहे ते तुमच्यात कोणते गुण आणि कोणत्या सुधारणा सांगतात, हे ऐका, पण आंधळेपणाने स्वीकारू नका. तुमच्या अनुभवाशी ते जुळतं का हे तपासा. माणूस एका दिवसात स्वतःला ओळखत नाही. तो प्रत्येक नवीन अनुभवातून, प्रत्येक चुकातून आणि प्रत्येक संवादातून थोडस नवीन शिकतो. आता मी तुम्हालाच एक छोटा प्रश्न विचारतो. जर तुम्हाला स्वतःमध्ये फक्त एकच गोष्ट सुधारायची संधी मिळाली, तरी कोणती असेल आणि का? एक गोष्ट सुधारायची म्हणजे आपण जास्त बोलू शकतो अ, किंवा चांगला संवाद साधू शकतो. ह्या गोष्टीवर काम करायला बरं होईल आणि प्रत्येक माणसाला ह्या गोष्टीवर
कम्युनिकेशनसाठी जास्त काम करायला पाहिजे असं मला वाटतं. हम्म, समजलं. म्हणजे सुधारण्याची दिशा फक्त स्वतःसाठी नाही, तर नात्यांसाठीही आहे. आणि संवाद चांगला झाला की बरेच गैरसमज विरघळतात. मी इतकंच सांगेन की हा सराव हळूहळूच सुधारतो, एका दिवसात नाही. प्रयत्न चालू ठेवा. थोडं बोलणं, थोडं ऐकणं आणि थोडं थांबणं, यातूनच संवाद परिपक्व होतो. पण बरेचशा गोष्टी आमच्या स्वभावाला जुळून असतात. मग स्वभावाच्या विरोधात जाऊन आपण बदल करायचा का? किंवा आपल्यात जे गोष्टी स्वभावाच्या विरुद्ध नसतात, मग त्या गोष्टी आपण करायलाच पाहिजे असं आहे का? किंवा आपण ते डेव्हलप करायला पाहिजे का? हम्म, पुन्हा एक खोलवरचा आणि विचारपूर्वक मुद्दा. प्रत्येक गोष्ट बदलण्याची गरज नसते. आधी हे ओळखा की ती गोष्ट स्वभावाचा भाग आहे की मर्यादा. उदाहरणार्थ, जर तुम्ही स्वभावाने शांत असाल तर सतत बोलकं व्हायलाच हवं असं नाही. पण जर शांतपणामुळे तुमचे मुद्दे मांडता येत नसतील, संधी गमावत असाल, तर संवाद कौशल्य विकसित करणं उपयोगी ठरेल. मी असा एक प्रश्न विचारेन: मी हा बदल लोकांना खुश करण्यासाठी करतोय की माझं आयुष्य अधिक चांगलं व्हावं म्हणून? जर उत्तर दुसरं असेल तर तो बदल करण्यासारखा. मला वाटतं स्वभाव बदलण्यापेक्षा क्षमता वाढवणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही शांत स्वभावाचेच राहू शकता आणि तरीही गरज पडेल तेव्हा आत्मविश्वासाने बोलायला शिकू शकता. यामुळे तुमची ओळख बदलत नाही, फक्त तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवीन कौशल्य जोडले जाते. मग आजच्या चर्चेतून एक विचार पुढे येतो: स्वतःला बदलायचं नाही, तर स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवायची. त्या दोन्ही गोष्टी सारख्या दिसतात, पण त्यांच्यात मोठा फरक आहे. ह्यातलं तुम्हाला काय अधिक पटतंय? मला हे गोष्टी पटताहेत, की आपण एकदम बदलून नाही चालत किंवा आपले जे गोष्टी आहेत, ते अजून आम्ही पॉलिश करायला पाहिजे, चांगले करायला पाहिजे आणि नवीन गोष्टी जसं आम्हाला जे वाटतंय त्याच्यामध्ये आम्ही बदल करायला पाहिजे. ना की समोरचा माणूस सांगायलाय किंवा समोरच्यांसाठी बदलण्यापेक्षा स्वतःसाठी बदलायला पाहिजे किंवा समोरच्याचे थोडे गोष्टी आपण घ्यायला पाहिजे, की बदलण्यासाठी. अगदी बरोबर. म्हणजेच आंधळेपणाने बदल नव्हे, तर जाणीवपूर्वक निवड. स्वतःसाठी स्वतःच्या गतीने. आणि जे घ्यायचंय दुसऱ्यांकडनं तेही स्वतःच्या मूल्यांना पटताय म्हणून. स्वतःसाठी निवडलेला बदल जास्त टिकाऊ ठरतो आणि तोच खरा प्रामाणिकही असतो. थोडक्यात, नात्यांसाठी बोलणं सुधारू शकतं, पण स्वतःला विसरून नाही. स्वतःला जपून नात्यांमध्येही स्पष्टता आणि सहानुभूती वाढवता येते. आम्ही जर इथं मला अनेक विचारायचं होतं. आम्ही जर आपणाला ओळखलो, आमच्यामध्ये बरेचसे जर चुकीच्या गोष्टी असतील किंवा थोडे कमी गोष्टी, नको असलेल्या गोष्टी असतील, तर ते आपण कमी कसं करू शकतो? एक मिनिट, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. माझ्या मते पहिली गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये चुकीचं काय आहे हे ठरवताना जपून ठरवा. कारण प्रत्येक वेगळेपण ही चूक नसते. बदलाची गरज तेव्हाच असते जेव्हा एखादी सवय तुमच्या आयुष्याला, नात्यांना किंवा ध्येयाला अडथळा ठरते. एक छोटी सवय निवडा. उगाचच एकाच वेळी 10 गोष्टी बदलायचा प्रयत्न नको. स्वतःला विचारा, ही सवय मला पुढे नेतीये की मागे खेचते? जर मागे खेचत असेल तर ती पूर्णपणे काढून टाकण्यापेक्षा त्याची जागा एखाद्या चांगल्या सवयीने भरा. उदाहरणार्थ, राग पटकन येत असेल तर उद्दिष्ट राग येऊ नये हे नसून राग आल्यावर उत्तर देण्याआधी 2 मिनिटं थांबायचं असं असू शकतं. रोजच्या छोट्या छोट्या सवयीत शेवटी मोठा फरक घडवतात. आज तुमच्या मते अशी कोणती एक सवय आहे जी बदलली तर आयुष्यात सर्वात जास्त सकारात्मक परिणाम होईल? बऱ्याचशा गोष्टीवर आपण काम करायला पाहिजे किंवा आपण डिसिप्लिनवर जास्त काम करायला पाहिजे किंवा मला डिसिप्लिनवर जास्त काम करायला पाहिजे असं वाटतं. मग ह्याच्यामध्ये आपण खरं रोजच्या रुटीनमध्ये किंवा रोजच्या आमच्या माइंडसेटमुळे आम्ही दररोज डिसिप्लिन राहू शकत नाही. समजलं. मला वाटतं तुम्ही एक महत्वाची गोष्ट ओळखली.
कदाचित प्रश्न डिसिप्लिन नाही असा नसून तिच्यासाठी पोषक रुटीन तयार होत नाहीये असं असू शकतं. डिसिप्लिन ही भावना नाही, ती सवय आहे. मोठ्या संकल्पांपेक्षा लहान दैनंदिन कृती जास्त टिकतात. एखादा दिवस चुकला तरी स्वतःला दोष न देता दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करा. छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली की मन मोठे बदल स्वीकारतं. मी स्वतःला सांगेन, मोठे संकल्प नको, रोजची छोटी कृती ठेवा. एक दिवस चुकला तरी फरक पडत नाही, दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू करा आणि परिणामापेक्षा सातत्य मोजा. तुमच्या मते डिसिप्लिन नसण्याचं खरं कारण काय आहे? आळस, विचलित होणं की स्पष्ट ध्येय नसणं? मला असं वाटतं की स्पष्ट ध्येय नसणं हे मोठं कारण आहे. माझंच असं नाही, बरेच जणांचं असं स्पष्ट ध्येय असत नाही की मला नक्की काय करायचं आहे, मला नक्की रुटीन कुठला फॉलो करायचा आहे किंवा दररोज मला डिसिप्लिनमध्ये राहणं हे जरा कठीण आहे. समजलं. स्पष्ट ध्येय नसताना डिसिप्लिन राखणं नक्कीच जड जातं. कदाचित सुरुवात अशी करता येईल, एकदम मोठं ध्येय ठरवण्याऐवजी पुढचे फक्त 7 दिवसाचं एक लहानसं प्रयोगात्मक रुटीन ठरवा. उदाहरणार्थ, दररोज फक्त 10 मिनिटं एखाद्या छोट्या कौशल्यावर द्या. जसं जमेल तसं पुढे न्या. मी नियोजन करणारा माणूस आहे, एवढं मान्य करणं ही उपयोगी पडू शकतं. डिसिप्लिन ही परिपूर्ण शिस्त नसून लवचिक, पुन्हा पुन्हा प्रयत्न करणारी सवय आहे. हळूहळू एकेका छोट्या पावलाने ध्येय स्पष्ट होतं. स्वतःवर जास्त कठोर न होता दररोज थोडस पुढे जाणं ही अखेरीस मोठा बदल घडवतं. मला इथं एक विचारायचं होतं, की हे आपले सगळे गोष्टी हे आपलं माइंडसेट आहे, की आपण प्रत्येक गोष्ट बदलू शकतो, की आपण फक्त आपल्या माइंडसेटमध्ये अडकलो, की आपण हे बदलू शकत नाही किंवा आपण हे फास्टली चेंज करू शकत नाही, असं काही आहे का? विचार करतो. हा खूप चांगला प्रश्न आहे. मला वाटतं की माइंडसेट कायमचा ठरलेला नसतो, तो बदलू शकतो, पण एका क्षणात नाही. इथे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक विचार, जसं की मी हे करू शकत नाही किंवा मी करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे सवयी. आपण दररोज काय करतो? फक्त विचार बदलून काही बदलत नाही आणि फक्त सवयी बदलूनही पूर्ण चित्र बदलत नाही. दोन्ही एकत्र बदलतं तेव्हा फरक जाणवतो. कधी कधी छोटी कृतीची पुनरावृत्ती माइंडसेटला हळूहळू बदलते. मग प्रश्न तुमच्यासाठी, तुमच्या मते आधी काय बदलतं? विचार बदलतो म्हणून कृती बदलते की कृती बदलते म्हणून विचार? मला असं वाटतं, की विचार आधी बदलायला पाहिजे, मग कृती बदलू शकते. पै पहिलं मनात यायला पाहिजे, की आपण हे करू शकतो म्हणून. मग नंतर आपण करू शकतो, असं मला वाटतं. छान मत आहे. अनेकांना आधी विचार बदलल्यावरच कृती बदलता येते असं वाटतं, पण कधी कधी उलटही घडतं. छोटीशी कृती करून पाहिली की अनुभवामुळे विचार बदलून जातात. दोन्हीही शक्य आहे. कदाचित प्रश्न असा ठेवता येईल, आज मी अशी कोणती एक छोटी कृती करू शकतो जी मला थोडं पुढे नेईल? कारण तिथून सुरू झालेला प्रवासच हळूहळू विचारांनाही दिशा देतो. ओके. ह्याच्यामध्ये मला अनेक विचारायचं होतं. आप आपण जर बदलायचं असेल किंवा आपणाला थोडी गोष्टी बदलायच्या असतील, तर ह्याच्यामध्ये आपले माइंडसेट बदलणं जास्त गरजेचं आहे, की सवय बदलणं जास्त गरजेचं आहे? विचार करत आहे. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. माझ्या मते सुरुवात सवयींपासून करणं जास्त सोपं पडतं. कारण सवयी तुमच्या मनाला बदलाचा प्रत्यक्ष अनुभव दाखवतात. पण दुसरीकडे हेही तितकंच खरं आहे की मी शिकू शकतो किंवा मी बदलू शकतो हा विचार असेल तर नवीन सवयीही टिकवणं सोपं जातं. हे एक वर्तुळ आहे. चांगला विचार, छोटी कृती, नवीन अनुभव, मजबूत माइंडसेट आणि पुन्हा सवय. पण मला जर एकच गोष्ट निवडायची असेल तर मी लहान सवयींपासून सुरुवात करेन. कारण त्या तुमच्या मनाला बदलाचा खरा अनुभव देतात आणि अनुभवच शेवटी सर्वात प्रभावी शिक्षक ठरतो. आता मी तुम्हाला विचारतो, तुमच्या मते माणसाचं आयुष्य जास्त बदलतं ते एका मोठ्या निर्णयामुळे की रोजच्या छोट्या सवयींमुळे?
मोठ्या निर्णयामुळे बऱ्याचशा गोष्टी, मोठ्या गोष्टी बदलू शकतात. छोट्या छोट्या सवयीमुळे आमचा दूरवरचा प्रवास चांगला होऊ शकतो, असं मला वाटतं. सुंदर उत्तर. दोन्हींचं महत्व आहे, पण दैनंदिन छोट्या सवयी बहुतेकदा प्रवासाला जास्त स्थिरता देतात. मोठे निर्णय दिशा दाखवतात आणि छोट्या सवयी त्या दिशेने रोज एक पाऊल टाकायला मदत करतात. दोन्ही एकत्र असले की प्रवास अधिक अर्थपूर्ण होतो. तुम्ही तुमच्या गतीनेच पुढे जा. तीच गती तुमची खरी ओळख असते. मग आपण सवयीवर जर कॉन्सन्ट्रेट केलो, तर चांगले सवयी असणाऱ्यांबरोबर आपण राहून आपण आपले सवयी लवकर बदलू शकतो का? किंवा आपण स्वतःच फक्त सवयी बदलण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे? हम्म. माझ्या मते फक्त सवयी बदलण्याचा प्रयत्न न करता चांगल्या सवयींसाठी योग्य वातावरण तयार करणं अधिक उपयुक्त ठरतं. सुरुवातीला लहान आणि सोप्या कृती निवडा, ठराविक वेळ ठेवा आणि परिपूर्णतेपेक्षा सातत्यावर भर द्या. एक चांगली सवय अनेक निर्णय सोपे करते. म्हणजे आयुष्य एका दिवसात बदलत नाही, पण रोजच्या छोट्या सवयी मिळून मोठा आणि टिकणारा बदल घडवतात. म्हणजे मला विचारायचं होतं, जर मला एक सवय जर बदलायची आहे, तर मी दुसरा कुणाचं तरी जी चांगली सवय आहे, त्यांच्याबरोबर राहून ती सवय बदलू शकतो? अगदी की बरोबर. चांगल्या सवयी असलेल्या लोकांच्या मध्ये वेळ घालवल्याने मदत नक्की होते, पण सवय आपोआप उचलली जात नाही. मुद्दाम शिकावी लागते. आधी समजून घ्या की त्या सवयी मागचं तत्व काय आहे. उदा वेळेवर उठणं, सातत्य, साधेपणा. तेच तत्व स्वतःच्या पद्धतीने, स्वतःच्या गतीने आजमावून पहा. फक्त कॉपी करू नका. कारण कॉपी केलेली सवय नेहमीच बसते असं नाही. तिच्या मागचा का समजला की ती जास्त नैसर्गिक वाटते. मग ती तुमची स्वतःची सवय बनते, दुसऱ्यांची नाही. म्हणूनच संगत ही महत्वाची, पण समज अधिक महत्वाची. संगत दिशा दाखवते, पण पावलं स्वतःला टाकावी लागतात. ठीक आहे. चॅट जीपीटीवर बोलून मला बऱ्याचशा गोष्टी कळाले, की आपण स्वतःला ओळखायला पाहिजे. स्वतःला ओळखताना बऱ्याचशा गोष्टी आमच्या माइंडसेटमुळे असतात किंवा आपल्या सवयीमुळे असतात. दोन्ही गोष्टी बदलणं किंवा त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे किंवा प्रत्येक गोष्ट बदलणं गरजेचंच आहे असं नाही. आणि अनेक गोष्ट कळाली, की स्वतःला खरंच ओळखायचं असेल, तर आपण स्वतःचं आत्मपरीक्षण पण करायला पाहिजे किंवा आपल्या खरंच जे जवळचे आहेत, त्यांनाही विचारायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं मत घ्यायला पाहिजे. या संवादातून थोडे गोष्टी कळाले. स्वतःला ओळखणं गरजेचं आहे, पण स्वतःला पूर्णपणे बदलणं गरजेचं नाही. थोडे स्वभावाच्या गोष्टी असतात, त्याला पॉलिश करायला पाहिजे, ना की स्वभाव बदलायला पाहिजे. थोडी सवयी पण बदलायला पाहिजे किंवा सवयी समजून घ्यायला पाहिजे आणि हळू आम्ही त्याच्यावर प्रयत्न करायला पाहिजे आणि बदलायला पाहिजे.